आमच्या प्रिय बंधू भगिनींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरास संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. दर पहाटे एक कार्यक्रम तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता. आणि आता पुन्हा पाहूया योहान 14:14. येशूने म्हटलं, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी करेन. म्हणजे येशूच्या नावाने जे पण मागितलं ते करतो परमेश्वर. रूत 3:11 रूतला पाहून पोवास नावाचा एक गृहस्थ म्हणतो, हे माझ्या मुली घाबरू नको, तुला जे काही हवे सगळं मी करणार. आता हे रूत कोण आहे? ती मोआबी देश आहे. त्याचा नवरा वारल्यानंतर ते आपल्या सासबरोबर या बेथलेहेम शहरामध्ये आलेले आहे. हिला बेथलेहेम शहरामध्ये कोणी ओळखत नव्हतं, कोणाचे ठाऊक नव्हतं. पण इथं आल्यानंतर ती शेतीमध्ये तिथे कापणी चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे खाली पडतात ते धान्य गोळा करायला जाऊन तिथं गोळा करत बसली. असं म्हणजे एक भिकारीसारखं गोळा करून राहिलेलं आहे. पण त्या खेतीचा मालिक जे आहे पोवास, त्यांच्या नातेवाईक होता, पण तिला माहीत नव्हतं. नंतर ती त्याच्या पायामध्ये पडून म्हणते, माझ्यावर तुम्ही दया करा. तेव्हा तो म्हणतो, घाबरू नको, तुला जे काय आहे सगळं करेल. आता ही विधवा आहे, हिला काय जीवन नाही आहे, हिच्या खेती पण नाही, काय नाही आहे, पण हिला काय तर आसरा पाहिजे ना. आणि पुढच्या दिवशी तो आला, म्हणतो या रूतला, सगळ्यासमोर म्हणतो, या रूतला माझ्या बायकोमुळे म्हणतो. तो एवढं मोठं गृहस्थ, एवढं मोठं श्रीमंत आहे, तो जवान मनुष्य आहे, तो लग्न झालं नाही, पण या विधवाला त्याने लग्न केला आणि त्याच्याद्वारे तिला एक मुलगा जन्मला. आणि त्या मुलगा ओबेद तो दाऊदाच्या बापाचा बाप होता. म्हणजे दाऊदाच्या वंशामध्ये येशू ख्रिस्त आला. पहा किती मोठं भाग्य बघा. आज तुम्हाला जे काही हवे, एक मनुष्य म्हणतो जे काय तुला हवे मी करतो, काय परमेश्वर करू शकत नाही का? तुमची आवड काय देवाला सांगा. आमच्या परमेश्वर आमच्या सर्व आवड पूर्ण करणार. कारण येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला, आमच्या पापासाठी जीव दिला आणि आम्हासाठी जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. प्रार्थना करूया. पवित्र बापा, धन्यवाद प्रभू, आमच्यासाठी स्वर्ग सोडून जगामध्ये येऊन आमच्यासाठी जीव दिलेला येशू ख्रिस्त प्रभू आमच्यासाठी सगळं काय करू शकतो. आमच्यासाठी जो जीव दिला आणखी करणार नाही का? हा रूतसारखा माझ्यावर दया करा म्हणून किती लोक बसले प्रभू. देवबापा, त्यांची काय आवड आहे, त्यांच्या मनाची काय आवड आहे, सर्व पूर्ण कर प्रभू. कारण तो आमच्या मनाची आवड पूर्ण करून आम्हाला तो खुश करतो प्रभू. प्रत्येकाच्या मनाची आवड पूर्ण कर आणि आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन आमेन.